पण मॅथ्स 1 मधील रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील सर्व कन्सेप्ट, थिअरम आणि रिलेटेड एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये 2 मार्काच्या ऍक्टिव्हिटीज आणि क्वेश्चन नंबर 3A मध्ये 3 मार्काच्या ऍक्टिव्हिटीज येणार आहेत. तर अशा ऍक्टिव्हिटीजचा सराव करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. सर्वांनी या पद्धतीने सराव करू शकता ऍक्टिव्हिटीजचा. बघा, पहिली ऍक्टिव्हिटी, युजिंग द प्रॉपर्टी A upon B is equal to AK upon BK. Fill in the blanks. खालील गाळलेल्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. सबस्टिट्यूटिंग प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग. प्रॉपर्टी दिलेली आहे A अपॉन B इज इक्वल टू AK अपॉन BK. याचाच अर्थ काय? जर आपण फर्स्ट टर्म ऑफ द रेशो अँड सेकंड टर्म ऑफ द रेशोला सेम कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलं तर मिळणारा रेशो आहे तो ओरिजिनल रेशोशी इक्वल असतो. लक्षात येते? तर असेच आपल्याला काही इक्वल रेशोज तयार करायचे. आपल्याला 2 वेगवेगळे एक्झाम्पल्स आहे. पहिलं एक्झाम्पल बघा, 5 अपॉन 7 इज इक्वल टू. हे जे तीनही रेशो आहेत पुढचे त्या ह्या ओरिजिनल 5 अपॉन 7 शी इक्वल आहेत. मध्ये इक्वल टू साइन आहे बघा. त्याप्रमाणे आपल्याला विचार करायचे, जर का या रेशोच्या सेकंड टर्मला इथे 28 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे? 4 ने. 7 चोक 28. याचा अर्थ सेकंड टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं असेल तर फर्स्ट टर्मला सुद्धा आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचंय. म्हणजेच 5 इंटू 4 करायचे. येणारं आन्सर आपल्याला या बॉक्स मध्ये लिहायचंय 20. 5 चोक 20. आता पुढचं बघा, इथे फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करून आपल्याला नंबर दिलेला आहे. फर्स्ट टर्म 5 आहे. 5ला कितीने मल्टिप्लाय केलं की 35 होतात. 5 इंटू 7 इज इक्वल टू 35. तेच आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये करायला पाहिजे. 7 इंटू 7, कारण मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपण 7 घेतलेला आहे. 7 इंटू 7 इज इक्वल टू 49. आता नेक्स्ट रेशो बघा, इथे थोडीस मुलं कन्फ्यूज होतात. 3.5 दिलाय. आपण या नंबरकडे लक्ष देऊया. 3.5 हा 7 च्या हाफ आहे. 7 डिव्हायडेड बाय 2 केले की 3.5 येतो. त्याचप्रमाणे 5 डिव्हायडेड बाय 2 इज इक्वल टू 2.5 आन्सर आलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 9 अपॉन 14 इज इक्वल टू. हे सगळे रेशो जे आहेत ते इक्वल आहेत. आता आपण बघूया 9 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 4.5 येणार आहे. आपल्याला लगेच लक्षात येतं 9 डिव्हायडेड बाय 2. डिव्हायडेड बाय 2 याचाच दुसरा अर्थ असतो 9 मल्टिप्लाइड बाय हाफ. लक्षात येते? 9 मल्टिप्लाइड बाय हाफ इज इक्वल टू 4.5. मग आपण 14 मल्टिप्लाइड बाय हाफ करायचे डिनॉमिनेटर मध्ये. काय आन्सर येणार आहे बघा, बे एके बे, बे साती 14. म्हणजेच आपल्याला इथे 7 मिळणार आहे. लक्षात येते? याच रेशोशी इक्वल हा रेशो आहे. सगळे रेशो इक्वल आहेत एकमेकांशी. इथे 14 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 42 येतात. 14 त्रिक 42. मग इथे सुद्धा 9 त्रिक 27 करायचे आपल्याला. 27 आन्सर येणार आहे. इथे आता थर्ड रेशोच्या वेळी आपल्याला सेकंड टर्म दिलेली आहे 3.5. या 14 कडे पाहिल्या पाहिल्या आपल्याला लगेच क्लिक होत नाही की 3.5 हा कसा नंबर आहे. परंतु हे सगळे रेशो इक्वल आहेत. यातला हा जो सेकंड रेशो आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 7 आहे आणि इथे 3.5 आहे. 7 च्या हाफ 3.5 आहे. याचाच अर्थ या 4.5 च्या हाफ नंबर आपल्याला इथे लिहायचंय. 4.5 च्या हाफ याचाच अर्थ 4.5 डिव्हायडेड बाय 2 करायचंय. मुद्दाम मी डिव्हिजन असं करून दाखवते कारण बरेच जण डेसिमल पॉइंट चुकीच्या ठिकाणी लिहितात. बघा, 2 दुणे 4, इथे 0 आला. हा डेसिमल पॉइंट आहे, तो आहे तसाच वरती लिहायचा. वरून घेतले 5, 2 दुणे 4, 1 उरलेला आहे, 0 घ्यायचंय मनाचा. 2 पंचे 10. म्हणजेच आपलं डिव्हिजन केल्यावर येणार आहे 2.25.
तो नंबर आपल्याला इथे लिहायचे 2.25. अशा रीतीने एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करता येते. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी बाय युजिंग ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. अतिशय महत्वाचे, आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज यूज करायचे. आपण थोडीशी रिव्हिजन करूया. ऑपरेशन्स कोणते आहेत आपण बघितले होते? इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कॉम्पोनेंडो, डिव्हिडेंडो आणि लास्ट होतं कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. असे 5 ऑपरेशन्स आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. या ऑपरेशन्सचा व्हिडिओ तुम्ही पहा अवश्य, त्यानुसार तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करता येईल. या व्हिडिओची लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण बघूया, आपल्याला एक रेशो दिलेला आहे A/B इज इक्वल टू 3/4. हा जो रेशो दिलेला आहे तो लक्षात घेऊन हे उरलेले रेशो आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आणि त्या काढण्यासाठी ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज यूज करायचे. आपण सोप्या ऑपरेशन्सने सुरुवात करूया. हे मधलं ऑपरेशन बघा, 3A/4B. तुमच्या लक्षात येईल हा जो A/B हा रेशो दिलेला आहे, या A/B रेशोची व्हॅल्यू आहे 3/4. इथे 3A आणि सेकंड टर्म आहे 4B. अशा टर्म्स मिळण्यासाठी आपल्याला इथे A ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागलंय आणि B ला 4 ने. त्याच पद्धतीने आपण या रेशोला A ला 3 ने म्हणजे फर्स्ट टर्मला 3 ने आणि सेकंड टर्मला 4 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला रेशो मिळेल 3 into 3 is equal to 9, 4 into 4 is equal to 16. याचाच अर्थ या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचे 9/16. याप्रमाणेच असलेला हा सोपा बॉक्स आपण अगोदर कंप्लीट करू. A/2B हा जो फर्स्ट टर्म आहे ए ती तशीच ठेवलेली आहे, सेकंड टर्मला 2 ने मल्टिप्लाय केलंय. आपण पण तेच करूया. या रेशो मध्ये फर्स्ट टर्म आहे 3, ती तशीच ठेवायची आहे. सेकंड टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजेच 2 into 4 is equal to 8. अशा प्रकारे आपल्याला त्या रेशोची व्हॅल्यू मिळेल. आता हळूहळू या रेशोकडे आपण येऊया. या रेशो मध्ये A² + B² अपॉन B² दिलेलं आहे. हे स्क्वेअर्स आहेत, म्हणजे आधी दिलेला रेशो आपल्याला लिहून घेतल्यानंतर काय करावं लागेल? स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. या दोन्ही साइड्सचा स्क्वेअर केला की आपल्याला A² अपॉन B² इज इक्वल टू 9/16 मिळते. आणि नंतर कोणतं ऑपरेशन केलंय बघायचंय. हा जो B² आहे तो फर्स्ट टर्म मध्ये ऍड केलाय, म्हणजेच आपण कोणतं ऑपरेशन करतोय तर कॉम्पोनेंडो. कॉम्पोनेंडो करायचंय आपल्याला. A² + B² डिव्हायडेड बाय B² इज इक्वल टू. त्याचप्रमाणे या रेशोवर पण कॉम्पोनेंडो केल्यावर 9 + 16 डिव्हायडेड बाय 16 आणि 9 + 16 ची व्हॅल्यू आहे 25 डिव्हायडेड बाय 16 आहे तसाच ठेवायचंय, म्हणजेच हा रेशो आहे तो आपल्याला मिळाला 25/16. हा वरचा रेशो काढूया. काय बघा, 5A² + 2B². डिनॉमिनेटर मध्ये 5A² - 2B². आपण ऑलरेडी इथे A² आणि B² आहेत, तर स्क्वेअरिंग बोथ द साइड्स करून घेतलेलं आहे. आपल्याला A² अपॉन B² ची व्हॅल्यू मिळालेली आहे 9/16. आता बघा, A² आहे त्याचा कोइफिशियंट आहे 5 आणि B² चा आहे 2. याचाच अर्थ या A² ला मला 5 ने मल्टिप्लाय करायचंय आणि B² ला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. सेम आपल्याला या दुसऱ्या रेशोला मल्टिप्लाय करायचंय. इथे न्यूमरेटर मध्ये 5 ने आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 ने. काय रेशो मिळतो बघा आपल्याला, 5A² अपॉन 2B² इज इक्वल टू. इथे आपल्याला 9×5 = 45 आणि डिनॉमिनेटर मध्ये 16×2 = 32 असा रेशो मिळालेला आहे. आता आपल्याला काय कोणतं ऑपरेशन करावं लागेल? दोन्ही टर्म्स ज्या आहेत त्याच्यामध्ये निरीक्षण केलं तर लक्षात येईल की फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म मध्ये
हे जे कॉम्पोनंट्स आहेत ते सारखेच आहेत, फक्त साइन्स वेगळे आहेत. असं कोणत्या ऑपरेशनमुळे आपल्याला मिळू शकेल? कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. त्यामुळे या रेशोवर आपल्याला कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो करायचंय. बघा काय होईल, 5a² प्लस 2b², डिनॉमिनेटर मध्ये 5a² मायनस 2b² इज इक्वल टू 45 प्लस 32 आणि डिनॉमिनेटर आहे 45 मायनस 32. बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय येते, या दोघांचं ऍडिशन येईल 77 आणि डिनॉमिनेटर मध्ये सबट्रॅक्शन करायचे, सबट्रॅक्शन येणार आहे 13. म्हणजेच या रेशोची व्हॅल्यू आलेली आहे 77/13. इथे आपल्याला डायरेक्टली आन्सर लिहायचंय. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा येईल तेव्हा तुम्हाला रफ काम करायचंय आणि येणारे आन्सर्स या बॉक्स मध्ये लिहायचे, हे लक्षात घ्या. आता इथे 2a मायनस बी आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 2a प्लस बी. अगोदर आपण या रेशो पासून सुरुवात करूया आणि काय स्टेप्स फॉलो करावे लागतील बघा. a/b आहे 3/4. आपल्याला हवाय 2a आणि b. याचाच अर्थ हा जो a आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 2a होण्यासाठी 2 ने. आणि जर आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करत असलो तर या बाजूला सुद्धा फर्स्ट टर्मला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 2 ने. आणि बी जो आहे तो आहे तसाच ठेवायचा. म्हणजे आपल्याला रेशो मिळाला 2a/b इज इक्वल टू, इथे जर रिड्यूस फॉर्म मध्ये करता येत असेल तर करायचंय. बघा, बेक के बे बेदुणे 4 म्हणजे आपल्याला रेशो मिळतो 3/2. बेक के बे बेदुणे 4 रेशो मिळाला 3/2. हा जो रेशो मिळालेला आहे त्याच्यावर आपण इथे बघितलं तर लक्षात येईल की कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो करावं लागेल. पण न्यूमरेटर मध्ये मायनस साइन आहे म्हणजे कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो करून आलेल्या उत्तराला परत इन्व्हर्टेंडो करायचंय. तर आता आपण कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो करूया. 2a प्लस बी अपॉन 2a मायनस बी इज इक्वल टू, इथे काय होईल बघा, 3 प्लस 2/3 मायनस 2. आन्सर येणार आहे आपलं 5/1. हे कशाचं आन्सर आहे? 2a प्लस बी अपॉन 2a मायनस बी. परंतु आपल्याला इथे 2a मायनस बी हा वरती हवाय न्यूमरेटर मध्ये. म्हणजेच या आलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला काय, कोणतं ऑपरेशन करायचंय? याच्यावर इन्व्हर्टेंडो, दोन्ही बाजूचा इन्व्हर्स करायचंय. बाय इन्व्हर्टेंडो वी गेट, काय मिळणार आहे आपल्याला इन्व्हर्टेंडो केल्यावर? 2a मायनस बी अपॉन 2a प्लस बी इज इक्वल टू 1/5. याचाच अर्थ या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला या बॉक्स मध्ये काय लिहायचंय? 1/5. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण ऍक्टिव्हिटी वेगवेगळे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज वापरून कंप्लीट केलेली आहे. अतिशय महत्वाची ऍक्टिव्हिटीज आहे. तुम्हाला 3 मार्क क्वेश्चन साठी अशा टाइपची ऍक्टिव्हिटी येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक्स ऑफ द फॉलोइंग. आपल्याला हे 2 एक्झाम्पल्स दिलेत. मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज यूज केले. या एक्झाम्पल कडे बघितलं की आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये काय यूज करावं लागेल बघा, थिअरम ऑन इक्वल रेशोज. आणि हा थिअरम कसा यूज करायचा आपण बघूया. इथे 2 इक्वल रेशोज दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला हे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये काय नंबर येईल तो शोधायचा. बघा, थिअरम ऑन इक्वल रेशोज मध्ये काय केलं जातं, हे 2 जे इक्वल रेशोज आहेत त्याच्या फर्स्ट टर्म वर जी क्रिया केलेली असेल तीच आपल्याला या 2 इक्वल रेशोच्या सेकंड टर्म वर करायची. आता इथे वरती काय केलंय बघा, 3x प्लस 5y. 3x काय केलेलं आहे, मी जरा वेगळा खडू घेते. 3x प्लस 5y जर असेल तर आपल्याला या सेकंड टर्म वर सुद्धा सेम क्रिया करायची आहे. म्हणजे 3 × x आहे तर 3 × इथे असलेली सेकंड टर्म घ्यायची x च्या ऐवजी, किती आहे 7, प्लस 5y आहे तर 5 × इथे y च्या खाली असलेली सेकंड टर्म घ्यायची आहे, किती आहे 3. आपण याची व्हॅल्यू बघूया किती येते.
3x प्लस 5y डिनॉमिनेटर मध्ये येणार आहेत 3×7=21, 5×3=15 आणि या दोघांची ऍडिशन आपल्याला करायची आहे 21 प्लस 15 विच इज इक्वल टू 36. त्यामुळे 3x प्लस 5y अशी फर्स्ट टर्म असेल तेव्हा सेकंड टर्म ऑफ द रेशो काय असणार आहे 36 असणार आहे. आपण या एक्झाम्पल मध्ये काय यूज करतोय थिअरम ऑन इक्वल रेशोज. आता तेच आपल्याला या सेकंड रेशो कडे जाऊन बघायचंय. 7x मायनस 9y न्यूमरेटर मध्ये जे केलेलं आहे तेच आपण डिनॉमिनेटर मध्ये करणार आहोत. इथे आपण रफ वर्क करूया. 7x मायनस 9y असेल तेव्हा आपला डिनॉमिनेटर काय असणार आहे 7x 7 लिहून घ्यायचे आणि या एक्सच्या ऐवजी या एक्सच्या खालचा नंबर लिहायचा. किती आहे बघा 7 मायनस 9 वायच्या ऐवजी त्याच्या खाली असलेला सेकंड टर्म असलेला नंबर लिहायचा आहे -9 × 3. आता हे सिम्प्लिफाय करूया. 7x मायनस 9y डिनॉमिनेटर बघा 7×7=49 वजा मायनस 9×3=27 बरोबर 9×3=27. आता या दोघांचं सबट्रॅक्शन आपण करूया. 7x मायनस 9y सबट्रॅक्शन येणार आहे बघा 22. याचाच अर्थ हा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे 22. अशा प्रकारे रफ वर्क करायचंय आपल्याला आणि ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची हे लक्षात घ्या. आता सेकंड एक्झाम्पल. इथे 3 इक्वल रेशोज दिलेत. आता आणखी थोडा आपल्याला जास्त विचार करावा लागणार आहे. 3 इक्वल रेशोज दिलेत त्याप्रमाणे फर्स्ट टर्म सुद्धा या 3 इक्वल रेशोज वर आपल्याला क्रिया करून मिळालेली आहे. तर आपल्याला सेकंड टर्म शोधायची आहे. काय केलंय बघा वरती फर्स्ट टर्म मध्ये a-2b प्लस 3c तेच आपण खाली डिनॉमिनेटर मध्ये करणार आहोत. ए म्हणजे ए च्या खालची सेकंड टर्म आहे 3 -2b म्हणजे -2 × b च्या खाली असलेला नंबर आहे 4 म्हणजेच b फर्स्ट टर्म आहे तेव्हा सेकंड टर्म असलेला नंबर आहे 4 प्लस 3c प्लस 3 × c च्या वेळी असलेला नंबर आहे 7. आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. काय होणार आहे बघा a-2b प्लस 3c आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 तसेच राहतील -2×4=8 प्लस 21. आपण अगोदर प्लस असलेल्यांची ऍडिशन करून घेऊ. 3 + 21 झाले 24. 24 -8 करायचे विच इज इक्वल टू 16. याचाच अर्थ हा जो डिनॉमिनेटर आहे ते येणार आहे 16 म्हणजेच हा बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला 16 लिहायचे. न्यूमरेटर आहे तो आहे तसाच राहतो म्हणजेच हा रेशो आपल्याला मिळणार आहे a-2b प्लस 3c अपॉन 16. लक्षात येते. आता सेकंड एक्झाम्पल. आता आपल्याला उलट केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल नाही सॉरी सेकंड रेशो आपल्याला काढायचा आहे तो. त्याच्यामध्ये आपल्याला डिनॉमिनेटर मधले नंबर्स दिलेले आहेत आणि ते जसे स्प्लिट आहेत तसेच दिलेत. 6 - 8 प्लस 14. आता हा 6 कसा येईल ते अगोदर आपण शोधूया. हा जो 3 आहे त्या 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 6 होतील. याचाच अर्थ हा जो a आहे त्याला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. आता -8 4 आहेत. 4 चे -8 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल -2 ने. म्हणजेच मी या b ला -2 ने मल्टिप्लाय करते म्हणजे -2b मिळाले. आता शेवटचं आहे 17. या 7ला कितीने मल्टिप्लाय केलं की 17 होतील 2 ने. 7 दुणे 14. तसंच आपण c ला मल्टिप्लाय करतोय म्हणजे उत्तर तिथे मिळाले 2c. म्हणजे असे नंबर्स डिनॉमिनेटर मध्ये मिळण्यासाठी आपल्याला न्यूमरेटर मध्ये काय करायला पाहिजे 2a - 2b प्लस 2c. तेच आपण या बॉक्स मध्ये लिहिणार आहोत 2a - 2b प्लस 2c. अशा प्रकारे या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय वापरले थिअरम ऑन इक्वल रेशोज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू कम्पेअर द गिव्हन रेशोज.
आपल्याला दोन रेशोज दिलेले आहेत, ते कम्पेअर करण्यासाठी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आपल्याला रेशोज कम्पेअर करण्यासाठी एक मेथड आपण पाहिली होती. काय करत होतो आपण, या दोघांचा प्रॉडक्ट, फर्स्ट प्रॉडक्ट आपल्याला हा घ्यायचा आहे आणि नंतर या दोघांचा सेकंड प्रॉडक्ट. आता फर्स्ट प्रॉडक्ट बघा, √13 मल्टिप्लाइड बाय √5 इज इक्वल टू, या दोघांची डिग्री सेम आहे, डिग्री ऑफ द सर्ड सेम आहे, त्यामुळे या आतल्या रॅडिकंटचं आपण मल्टिप्लिकेशन करतो. 13×5 = 65 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 65 असं आपल्याला लिहिता येणार. त्याचप्रमाणे इथे हा सेकंड प्रॉडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. सेकंड प्रॉडक्ट आहे √8 × √8. आपल्याला माहिती आहे √8 × √8 इज इक्वल टू √64. डायरेक्टली आपण 8 पण लिहू शकतो, पण मग पुन्हा कंपॅरिझन करायला कठीण जातं, त्यामुळे दोन्ही एकाच फॉर्मॅट मध्ये ठेवायचे. या दोघांना एकाच फॉर्मॅट मध्ये असताना आपल्या लक्षात येतं की स्क्वेअर रूट ऑफ 65 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 64. आणि त्यामुळे जर फर्स्ट प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन सेकंड प्रॉडक्ट असेल तर ऑलवेज फर्स्ट रेशो इज ग्रेटर दॅन सेकंड रेशो. त्यामुळे अशा प्रकारे या दोन दिलेल्या रेशोज मध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येते. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. इफ A/B इज इक्वल टू 5/2 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. त्याच्यासाठी दिलेला रेशो लिहून घेतलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये बघा A² आणि B² पाहिजे, म्हणजेच आपण काय करतो, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. आपल्याला हा रेशो स्क्वेअर केल्यानंतर मिळतो A² / B². त्याच पद्धतीने इकडे आपल्याला स्क्वेअर केल्यावर मिळणारा रेशो लिहायचा आहे. 5² इज इक्वल टू किती येणार आहे, 25 आणि 2² इज इक्वल टू 4. इथे बघा नेक्स्ट स्टेप आपल्याला केलेली आहे. A² चा कोएफिशियंट आहे 6 आणि B² चा कोएफिशियंट आहे 5 आणि म्हणूनच आपण A² / B² ला मल्टिप्लाय करतोय 6/5 ने, म्हणजे 6A² / 5B² मिळतात. ज्यावेळी आपण या बाजूला 6/5 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा या बाजूला सुद्धा 6/5 नेच मल्टिप्लाय करायचंय आणि इथे असलेला नंबर आहे तो आहे 25/4. त्याच नंबरला, मिळणाऱ्या नंबरला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 6/5 ने. आपल्याला याचा रिड्यूस फॉर्म 15/2 इथे त्यांनी दिलेलाच आहे, पण आपण करून बघूया. 5×1 = 5, 5×5 = 25, 2×2 = 4, 2×3 = 6, त्यामुळे 5×3 = 15 आणि 2×1 = 2 असे 15/2 असा रिड्यूस फॉर्म आपल्याला मिळतो. जेव्हा ऍक्टिव्हिटी असते तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे या ऍक्टिव्हिटी मध्ये करून दाखवण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त काय करू शकता, फिल इन द ब्लँक्स भरायचे. मी तुम्हाला का दाखवलं, कारण प्रत्यक्ष एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आपण, त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे रिड्यूस फॉर्म मध्ये करता आलं पाहिजे. लक्षात येते. त्यानंतर हे जे आपल्याला रेशो मिळालेला आहे 6A/5B² इज इक्वल टू 15/2, त्याच्यावरूनच आपल्याला हा रेशो काढायचा आहे. हा रेशो कधी मिळेल, बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. या बाजूला कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो केलेले सेम त्या बाजूला करायचंय, म्हणजेच 15 + 2 15 - 2. बघा ही बाजू आहे तशीच लिहून घेतलेली आहे इथे आणि या बाजूचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचंय. 15 + 2 झाले 17 आणि डिनॉमिनेटर मध्ये 15 - 2 ची व्हॅल्यू झाली 13. अशा प्रकारे एक छोटीशी 2 मार्काची ही ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला अशा ऍक्टिव्हिटीजची प्रॅक्टिस करायची आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शन वर बेस असलेल्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.